नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता वाजले 10 वाजलेत, कारण 9:30 वाजता आमचे सगळे मुलं शाळेत गेले. तर शाळेत जाऊन त्यांना अर्धा तास झालेला आहे आणि लाईट नव्हती. काल पण लाईट नव्हती, त्याच्यामुळं काल पण मी मशीन चालू केली नव्हती. तर ब्लाऊज तसेच आहेत कालचे. निदान एका दिवसात लाईट ये जा करते सारखी तर एक तरी होतो, पण काल एकही झालं नाही. मग आज पण अशीच, म्हणजे सगळेच म्हणत होते की आज पण लाईट येणार नाही. म्हटलं जाऊ द्या, आता लाईट नाही आली तर पायावरतीच मशीन चालू करावं. नेमकं मी पट्टा काढला मशीनचा, लाईटीचा असतो ना तो मोटरचा, तर तो काढला की लाईट आली. परत बसवला, आता पिन नाही लावली बरं का. तर परत बसवला. म्हणलं जाऊ द्या, आता आली लाईट तर पटकन जेवण नाही करत पण ब्लाऊज शिवून घेते. तर हा एक राहिला आहे, नवरीचा ब्लाऊज राहिला आहे हा. आणि परवा दिवशी तुम्ही बघितला तर मी कटिंग केलेलं ब्लाऊज जावंच नाही, तो पण त्याच लग्नासाठी लागतोय तिला, त्याच्यामुळे तो पण शिवून घ्यावा लागेल. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. किती होतात ब्लाऊज बघा, आणि हा ब्लाऊज मी कसा शिवणार आहे तो पण दाखवतो तुम्हाला मी. पहिलं तर लावून घेते टाचण्या, कारण कापड इकडे तिकडे सरकत नाही, त्याच्यामुळे टाचण्या लावावं लागतात अगोदर. आणि ह्या टाचण्या आमच्या चिमोना घेऊन जाते, त्याच्यापासून लपवून ठेवायला लागतात, खेळायला म्हणून घेऊन जाते. तर टाचण्या लावून प्रिन्स कट आहे ब्लाऊज. बघू लाईट किती वेळ टिकते. चालू तर केलं आहे ब्लाऊज शिवायला. 2च पार्ट जोडल्यात, गेली लाईट. अशी करते लाईट, त्याच्यामुळं ब्लाऊज व्हाय नाही माझा. अगं एवढंच जोडलं आहे फक्त, 3 पार्ट जोडलेत फक्त, तोपर्यंत लाईट गेली. असं केल्यावर कसं ब्लाऊज व्हायचा? माझ्या डोक्याला हात लावून बसायची बारी आली बाबा. आणि बाह्या जोडायला घेतल्यात. तर बाह्या बघू शकता तुम्ही, खड्यांच्या बाह्याची डिझाईन आहे. तर ती खडा जर एखादी सुई खाली आल्या ना तर कडकून सुई मोडते, त्याच्यामुळं इतकं मन देऊन त्याला शिवावं लागते ना. तर ह्याला आणखीन लेस बसवायची मण्यांची, ते पण ध्यान देऊनच शिवावं लागेल. तर फायनली बघा कसा लुक आला आहे. पाठीमागचा गळा, फुल बाही आहे, आणि बाह्यांना पण लेस बसवलेले आहे. पाठीमागं खड्यांचीच लेस लावलेली आहे मी. तर हा झालेला आहे पूर्ण ब्लाऊज. ₹5 हरवलं. बरं केलं, 10 रुपयाचं घेतलं. शाळेत पैसे खायला दिलेले घेऊन आले. ठेव इथं, ठेव बाबा ठेव. फाटलेली मग तू का घेतली फाटकी नोट त्या ह्याच्याकडून दुकानदाराकडे? दादानेच दिली. दादाने मला दिली. सकाळ आता त्याच दुकानदाराकडे जा आणि दे. फाटलेली नोट दिली पोरांना. लहान लेकरं बघून कशी करतात दुकानदाराला. आवाज मोठा एकदम साधा आहे, आणि लेस लावली फक्त. गोल गळा आहे, प्रिन्स कट आहे. तर ह्याला काय एवढा वेळ लागला नाही. थोडासा ब्रेक घेतला आणि नंतर ब्लाऊज शिवायला चालू केला होता, कारण कंटाळा आला होता. लाईव्हला कमेंट पण आला होता, तुम्हाला एका जागेवर बसून कंटाळा येत नाही का? तर कंटाळा येतो, पण काय करणार, आलेले गिरायकाचे ब्लाऊज तर शिवून द्यावंच लागतात. कसा वाटतोय बघा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज शिवलेत 2 ब्लाऊज. लाईट आज पण ये जा करत होती, पण तरी पण 5 वाजेपर्यंत कंप्लीट केलेत. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय सगळ्यांना.